अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाला 22 पदाधिकाऱ्यांची यादी सादर केली आहे। यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती आहे। मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांपुढे पक्षातील पदांचा उल्लेख नसल्यानं वाद निर्माण झालाय। जय आणि पार्थ पवारांच्या नावापुढे पद असताना ज्येष्ठ नेत्यांना केवळ खासदार म्हणून दर्शवल्याने पक्षात मोठं नाराजी नाट्य उडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर आपण पाहूयात कुणाचा उल्लेख काय करण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवारांसमोर राष्ट्रीय अध्यक्षाचा उल्लेख आहे। प्रफुल्ल पटेल जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासमोर राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरे यांच्यासमोर लोकसभा खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याचमुळे वाद निर्माण होऊ शकतो। कारण की राष्ट्रवादीमध्ये हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांच्या नावासमोर फक्त खासदार असा उल्लेख आहे, तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांच्या नावापुढे जनरल सेक्रेटरी आणि जय पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत। वैदेही, राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये यामुळे वाद निर्माण होऊ शकतो आणि वारंवार आपण पाहतोय सुनील तटकरे आणि पटेलांचं नाव वारंवार समोर येतंय। नेमका वाद काय आहे, काय घडतंय पक्षामध्ये? नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सध्या वादाची चिन्ह बघायला मिळत आहे। कारण पदांचा उल्लेख हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे करण्यात आलेला नाहीये। ज्यावेळेस खरं तर राष्ट्रीय निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली होती, त्यानंतर खरं तर राष्ट्रीय नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता। त्याच निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचा उल्लेख करण्यात आला होता। राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। मात्र इतकी पदं असूनही जी यादी निवडणूक आयोगाला दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंचं नाव नाहीये, तर प्रफुल्ल पटेलांच्या समोर त्यांचं पद जे आहे ते ज्येष्ठ नेते म्हणून दिलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच ही वादाची चिन्ह या निमित्तानं बघायला मिळत आहेत। कारण जय आणि पार्थ या दोनही नावांच्या समोर त्यांची पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। इतर जे नेते आहेत त्यांच्या समोर त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांच्या नावासमोर हा उल्लेख का करण्यात आला नाही अशी अंतर्गत चर्चा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली बघायला मिळत आहे। त्यासोबतच जर आपण बघितलं तर याच्या आधी जी यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या ठिकाणी देण्यात आली होती तेव्हाच हा प्रश्न साम टीव्हीने देखील या निमित्तानं उपस्थित केला होता। मात्र आता आपण बघतोय की निवडणूक आयोगाच्या त्या यादीमध्ये कुठेही पदांचा उल्लेख न केल्यामुळे आता पक्षामध्ये नेमकं चाललंय काय अशी कुजबूज सध्या निर्माण झालेली बघायला मिळत आहे। इतकंच नाही तर अजितदादा यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या एकूणच वागणुकीवरून किंवा त्यांच्या एकूणच बोलण्याच्या पद्धतीवरून कुठेतरी एक पक्षामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। हे दोनही नेते अजितदादा यांच्या संदर्भात गांभीर्यानं मुद्दा उचलतात का असा देखील सवाल जो आहे तो विचारण्यात आला होता। मात्र त्यावेळेस काहीशी नाराजी पक्षांतर्गत काही नेत्यांमध्ये असलेली बघायला मिळाली होती आणि आता आपण बघतोय की ही नाराजी जी आहे ती आता चव्हाट्यावर आलेली बघायला मिळत आहे। कारण निवडणूक आयोगाच्या यादीमध्येच या दोन नेत्यांच्या पदांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये। नक्कीच खरंय दोघांकडे महत्त्वाची पदं आहेत। आपण पाहतोय प्रदेशाध्यक्षपद तटकरेंकडे तर पटेलांकडे आपण पाहतोय कार्याध्यक्ष हे पदे, मात्र त्यात नमूद न केल्यामुळे नक्कीच वाद होऊ शकतो। धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।